नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण पत्ने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। संत कबीरांच्या जीवनचरित्रावरचे 2 व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिलेले आहेत। हा तिसरा व्हिडिओ त्यांच्या अमृतवाणीतल्या 16व्या दोह्यापासूनचं चिंतन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मागचा जो 15वा दोहा आपण मागच्या दुसऱ्या व्हिडिओच्या शेवटला पाहिला होता, त्यामध्ये चुकून माझ्याकडनं रात गवाई सोयकर असं व्हायला पाहिजे होतं, सोचकर असं वाचण्यात आलं। म्हणजे रात्रीला माणूस झोपतो या अर्थानं रात गवाई सोयकर, दिवस गवाया खाय। रात्र माणसं झोपण्यामध्ये वाया घालतात, दिवस गवाया दिवसभर माणसं खाण्यापिण्यामध्येच ती वेळ घालतात। आणि हिरे जैसा आपला हा जन्म तो मात्र कवडी मध्ये मोलामध्ये सगळा जन्म असाच निघून जातो, असा आपण 15व्या दोह्याचा अर्थ यापेक्षाही विस्तारानं या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता, भाग नंबर 2 मध्ये। आता 16व्या दोह्यापासून अमृतवाणी जी कबीरांची आहे त्याचा विचार आपण संक्षेपानं या ठिकाणी प्रत्येक दोह्याचा अर्थ या ठिकाणी पाहणार आहोत। पुढे काय म्हणतात कबीर बघा, कबीर म्हणतात निंदक नियरे राखिये, निंदक नियरे राखिये, आंगन कुटी छवाय, बिन पाणी साबुन बिन निर्मल करे सुभाय। काय म्हटले कबीरांनी? कबीर म्हणतात की निंदा करणाऱ्या माणसाला जवळ ठेवा, किंवा जवळ असला तर त्याचं काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये। निंदक नियरे राखिये, निंदा करणाऱ्याला जवळ ठेवा, अंगण कुठी छवाय। आपल्या घरामध्ये असेल, अंगणामध्ये असेल, जिथं कुठं असेल तिथं निंदक जर आपल्या जवळ असतील तर असू द्या। हे निंदकच माझ्यासोबत कसे आले तर ह्यांनी माझी निंदाच कसे करतायत, अशा प्रकारचा विचार अजिबात करू नका। बिन पाणी साबुन बिन, हे निंदक काय करतात तर बिना साबणाचं बिना पाण्याचं आपलं पाप धुवून टाकण्याचं काम करतात। एका अर्थानं आपल्याला खऱ्या अर्थानं निर्मळ बनवण्याचं काम जर कोण करत असेल या जगामध्ये तर ते निंदक करतात। साबण ज्याप्रमाणे कपड्याला लागलेली घाण, कपड्याला लागलेला जे काही डाग असेल ते धुवून कपड्याला स्वच्छ करतं, तसं या समाज व्यवस्थेमध्ये आपली निंदा करणारे जे लोक असतात ना, ते साबणासारखंच आपले जे दोष आहेत त्या दोषांचा उच्चार करू करू ते आपल्याला निर्मळ बनवतात आणि आपले सगळे दोष स्वतःच्या अंगावर घेतात। म्हणून अशा निंदकांच्या बद्दल चिंता करायचं कारण नाही, किंवा माझीच कशी निंदा व्हायली असाही विचार करायचा नाहीये। उलट निंदकांना निंदक नियरे राखिये, आंगन कुटी छवाय या पद्धतीचा विचार बिन पाणी साबण बिन निर्मल करत सुभाय अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा विचार या ठिकाणी कबीरांनी दिलेला आहे। कारण माणूस जसा जसा प्रगती करायला लागतो तशी तशी समाज व्यवस्थेमध्ये त्याची निंदा, त्याचा चांगुलपणा हाच निंदेचा विषय होतो। बघा ना, बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाहीये, आंब्याच्या झाडाला मात्र दगड मारली जातात। म्हणून बाबळीच्या झाडानं खुश होण्याचं कारण नाहीये की मला दगड मारत नाहीयेत, आंब्याला मारतात। आणि आंब्यानं नाराज व्हायचं नाही की मलाच कसे दगड मारतात, बाबळीला का मारत नाहीयेत। बाबळीला यासाठी मारत नाहीत कारण तिला काटे आहे, त्याच्यापासून काहीच मिळत नाहीये। आंब्याला यासाठीही दगड मारली जातात कारण आंब्याकडनं काही ना काहीतरी दगड मारल्यास एखादा आंबा मिळण्याची शक्यता असते। तसे चांगल्या माणसाचीच निंदा होते, म्हणून चांगल्या माणसानं माझी निंदा कशी होते म्हणून या ठिकाणी काय व्हायचं नाहीये, नाराज व्हायचं नाहीये। उलट निंदा करणारा माणूस आपल्याला खऱ्या अर्थानं रस्त्यावर चालण्यासाठी किंवा आपल्याला सन्मार्ग दाखवण्याचं काम करतोय। आपलं पाप जे काही असेल, ज्या चुका असतील ते स्वतः पदरामध्ये घेतोय आणि आपल्याला पुण्यवान, आपल्याला सन्मार्गाला घेऊन जाण्याचं काम करतोय। म्हणून निंदकांच्या बद्दल चिंता न करता त्यांना जवळ ठेवा, असा एक अर्थ या अमृतवाणीच्या माध्यमातून कबीरांनी या दोह्याच्या माध्यमातून दिलेला आपल्याला दिसून येतो। पुढे काय म्हणतात कबीर बघा, सहज मिले सौ दूध सम, मागे मिले सौ पाणी, कहे कबीर वह रक्त सम, जामे यांच्या तानी। कबीरांनी काय सांगितलेलं आहे? जी गोष्ट आपल्याला सहज मिळते ना, सहज जी गोष्ट मिळते ती दुधासारखी आपण समजायची। सहज मिले सौ दूध सम, मागे मिले सौ पाणी। आणि एखादी गोष्ट आपण मागून मिळाल्याच्या नंतर तिची किंमत पाण्यासारखी आहे। सहज जर मिळाली तर तिची किंमत दुधासारखी आहे, पवित्र आहे, गोडही आहे। पाहे पा दूध पवित्र आणि गोड असं म्हटलंय माऊली ज्ञानेश्वरीमध्ये। तसं सहज एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली तर ती दुधासारखी पवित्र आहे, गोड आहे, चांगले आहे। परंतु मागून जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर मग ती पाण्यासारखी आहे, म्हणजे तिथं दुधापेक्षा त्याला खालचं स्थान दिलेलं आहे।
काहे कहे कबीर वह रक्त सम जामे यांच्या तानी. आणि एखादी गोष्ट आपल्याला न मागता मिळाली नाही, मागूनही मिळाली नाही, म्हणून भांडून किंवा चुकीच्या मार्गाने जर ती गोष्ट आपण प्राप्त केली तर कबीर काय म्हणतात, वह रक्त सम, ते रक्त शोषण केल्यासारखी आहे. शोषून जसा एखादा ढेकून एखाद्या माणसाचं रक्त घेतो की नाही शोषून, तशा पद्धतीनं ती गोष्ट म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्याला त्रास देऊन जर घेतली तर तशा पद्धतीनं त्या गोष्टीचं फळ आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणून शक्यतो तर माणसानं मागूच नये. न मागता जर मिळालं तर निश्चितपणे दुधासारखी त्याची किंमत आहे, मागितलं तर पाण्यासारखी किंमत आहे. आणि न मागता है की नाही दुसऱ्याकडून हिसकावून घेतलं, नको त्या मार्गाने जर घेतलं सामदाम दंड भेदाच्या माध्यमातून, तर ते मात्र त्याचं रक्त पिल्यासारखं आहे, रक्त समय. आणि म्हणून आपण मागण्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं पसायदान आपल्याला काय मागावं, किती मागावं, कसं मागावं, केव्हा मागावं, कुणाकडे मागावं, हे सगळं पसायदान आपल्याला शिकवतं. ज्याच्यावरचे 5-6 व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूबवर टाकलेले आहेत की काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, हे सगळं त्यामध्ये चिंतन मी मांडलेलं आहे. आपल्याला माहित असेल की याच पद्धतीनं कबीर काय मागावं याबद्दल मागणं म्हणजे कसं असतं, न मागण्याला काय किंमत आहे याबद्दलचा विचार याच्यातनं आपल्या समोर मांडताना दिसून येतात. आता जास्त विस्तार न करता पुढचा दोहा काय म्हणतो बघा. कबीरा गर्व न कीजिए काले गहे कर केस. कबीरा गर्व न कीजिए काले गहे कर केस, ना जानो कि तुम्हारी है क्या घर क्या परदेश. कबीरांचा अत्यंत महत्वाचा विचार असलेला हा दोहा आहे. काय म्हणतात ते, कोणत्याही गोष्टीचा आपण गर्व करायचा नाहीये, कारण आपले केस त्या मृत्यूच्या हातामध्ये आहेत. म्हणजे जसं की फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. एखादा साप बेडकाला अर्ध गिळतो आणि अर्धा बेडूक बाहेर असतो. तो देखील बेडूक अर्धा सापाच्या तोंडात गेलेला असताना सुद्धा एखादं कृमी कीटक त्याला खाण्याचा प्रयत्न तो बेडूक सोडत नाहीये, म्हणजे त्याची आशा संपत नाहीये. तशा पद्धतीनं माणसाच्या जीवनामध्ये किती बघा सत्यता काय आहे तर माणसाची मृत्यू हा यमाच्या म्हणा किंवा त्या काळाच्या हातामध्ये आपले केस शेंडी त्याच्या हातामध्ये आहे, तरीही माणूस काय करतो, गर्व करतो. म्हणून कबीर म्हणतात की अजिबात आपण आयुष्यामध्ये गर्व करायचा नाहीये. कबीर सांगतात ना जानो कि तुम्हारी है क्या घर क्या परदेश. तो तुम्हाला कुठे आणि कसा मारील, कुठं गाठील, मग ते देशात गाठील का परदेशात गाठील सांगता येत नाहीये. म्हणून कबीर संत म्हणाले क्षणभंगूर नाही भरवस, क्षणभंगूर नाही भरवसा, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मी नाशिवंताबद्दलही काही व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही ऐकलेले असणारच. तर इथं कबीरांना हे सांगायचंय की अभिमान अजिबात आपल्या अंतःकरणामध्ये धरायचा नाहीये. राजा रंक आले गेले त्यांनी सोबतीला काय ओनेले, तू तरी काय नेणार हाय, अभिमान नाही बरा भल्या मानसा, येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाशील काय, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. हे या गीतातनं सांगितलंय. तुकाराम महाराजांनी तर एवढं सांगितलं की अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. देव जर व्हायचा असेल तुम्हाला तर अहंकार बाळगायचा नाहीये. सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे. नामदेव महाराज सुद्धा म्हणाले अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीवरती मी बोललोय, आपल्या युट्यूबवरती प्रवचन टाकलंय मी की नवल अहंकाराचे ओटी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. हाच विचार कबीर या दोह्यातनं मांडतात. कबीर म्हणतात कबीरा गर्व न कीजिए, अजिबात गर्व करायचा नाहीये, कारण काले गहे कर केस, आपले केस त्या काळाच्या ताब्यामध्ये आहेत, हातामध्ये आहेत. ना जानो की तुम्हारी है क्या घर क्या परदेश, कधी आपल्याला कुठं तो काळ आपल्याला पकडील
आणि मारून टाकील याचा नेम नाही. मग एवढ्या नाशवंत शरीरामध्ये ही जर क्षणभंगुरता आपल्या जगण्याची असेल तर कशासाठी गर्व करायचा, कशासाठी अहंकार करायचा, तर आपण ते करू नये असा विचार कबीर यामध्ये मांडताना दिसतात. पुढे काय म्हणतात बघा, मरी जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, मरी जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मोहीन आवे लाज. मी यापूर्वीच्या एका दोहामध्ये आपण त्यांचा विचार बघितला ना, सहज मिले सौ दूध सम मांगे मिले सौ पाणी, कहे कबीर वह रक्त सम जामे यांच्यात, आणि बघितलं की नाही. परंतु कबीर म्हणतात माणसानं आयुष्यामध्ये अजिबात मागू नये. सगळ्या संतांनी तेच सांगितलं की मागणं आणि मरणं समान आहे. तरी परंतु संतांनी मागितलंच की नाही. माऊलींनी पसायदान मागितलंच, तुम्हाला माहिती आहे, मागितलं की नाही. तुकाराम महाराजही मागताना आपल्याला दिसतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुणगायी नावडी, हीच माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मागितलंच आहे ना. मग कबीर म्हणतात की मरी जाऊ मागू नाही. संतांचं म्हणणं असतं की मी मेलो तरी चालेल, परंतु मी अजिबात मागणार नाही. संत मागतच नाहीत. कबीर तेच म्हणतात की मी मागत नाही, मरी जाऊ मागू नाही. पण काय मागणार नाही, अपने तन के काज. मी मागणार नाही. कुणासाठी मागणार नाही, अपने तन के काज म्हणजे स्वतःच्या शरीरासाठी, म्हणजे स्वतःसाठी. तन म्हणजे शरीर. माझ्या शरीराला त्यातनं सुख मिळावं, माझ्या शरीराला त्याचा आनंद व्हावा, यासाठी मी अजिबात त्या ईश्वराकडे काही मागणार नाहीये. असं मागण्यापेक्षा मरण पत्करेन म्हणतात कबीर. पण मी माझ्या स्वतःच्या शरीराला सुख मिळण्यासाठी काहीही, म्हणजे स्वार्थाचं मी काही मागणार नाही असं त्यांना म्हणायचंय. मग मागतनच तर काय मागेन म्हणतात कबीर, परमार्थ के कारण मोहीन आवे लाज. पण परमार्थाच्यासाठी, परार्थासाठी, जगाच्या कल्याणासाठी जर मला काही मागायचीच वेळ आली त्या परमात्म्याकडं, निर्गुण ईश्वराकडं, तर मी निश्चितपणे आवर्जून मागेन. असं मागताना माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची लाज लज्जा असणार नाहीये, त्याची मला लाजही वाटणार नाहीये. माणसानं देखील आपल्या आयुष्यामध्ये मागायचंच असेल तर इतरांच्यासाठी मागावं. बघा संत नामदेव महाराजांनी काय मागितलं, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, तया संतासे निर्वी हेची मज देई, आणि कन मागो काही तू. ते तुकाराम महाराजांचा आहे. तुका म्हणे हे की नाही, तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. नामदेव महाराजांचा का, कल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकाळ हरीचे दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. नामदेव महाराज मागतात, तुकाराम महाराज मागतात, संतांनी मागितलं. पसायदानामध्ये माऊली मागतात की आता विश्वात्मके देवे, हेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता हे सगळं पसायदान तुम्हाला माहिती आहे. संतांनी मागितलं, पण कुणासाठी मागितलं, मो तनके, माझ्या स्वतःच्या तनासाठी, स्वतःसाठी मागितलेलं नाही आहे, जगासाठी मागितलंय. कबीरही त्याच परंपरे पद्धतीने म्हणतात की मी जे काही मागेन ते माझ्या स्वतःसाठी मागणार नाहीये. परमार्थ के कारण मोहीन आवे लाज. परमार्थासाठी मागताना मात्र मला कशाच प्रकारची लाज वाटणार नाही, मी अवश्य मागेन, असं यातनं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये इतरांच्या कल्याणासाठी मागता आलं तर मागावं, स्वतःसाठी मागणं जसं टाळता येईल तसं टाळण्याचा प्रयत्न करावा, असं यातनं आपल्याला बोध घ्यावायचा आहे. पुढे काय म्हणतात बघा, दुर्लभ मानुष जन्म है, देहन बारंबार, तरुवर जो पत्ता झडे, बहुरी न लागे डार. फार सुंदर या ठिकाणी या दोह्यातनं कबीरांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे. दुर्लभ नरदेह जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे. संतांनी सांगितलं ना की 84 लाख योनीतनं फिरून माणसाचा जन्म मिळालेला आहे. कबीर हे मान्य करत नसतील या सगळ्या गोष्टी, परंतु कबीरांचं एवढं मात्र म्हणणं आहे की माणसाचा जन्म मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्यो देहो, हे की नाही, शरीर माणसाचं हे दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभ मानुष जन्म है, देह न वारंवार. हा पुन्हा पुन्हा माणसाचा जन्माचा देह किंवा माणसाचं हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. देह न वारंवार, तरवर जो पत्ता झडे,
बहुरीन लागे डार. एकदा का या झाडाच्या फांदीतनं त्याच्यावरचा काय पान गळून पडलं आणि पुन्हा त्याला जोडायचं म्हटलं तर ते जोडणं शक्य नाहीये. किंवा त्या झाडाच्या त्या फांदीला पुन्हा तेच पान येईल का? शक्यता नाहीये. तसंच एक माणसाच्या जन्माचा आहे, एकदाच मिळालाय. काग टाळी न्याय असा पद्धतीचा एक वर्णन आलेला आहे संतांच्या साहित्यामध्ये की काही असो, पापात्मक पापे, पुण्यात्मक पुण्य वगैरे ज्ञानेश्वरीमध्ये याबद्दल फार चिंतन आलेलं आहे. तर असा हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळालाय. तर या मनुष्य देहाचं चीज आपण करून घेतलं पाहिजे. मी यापूर्वी सांगितलं आपल्याला की नरापासून नारायणापर्यंत कमीत कमी चांगला नर तरी बनण्याचा प्रयत्न आपण करावा, म्हणून ही आठवण सगळ्या संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. त्या म्हणून आयुष्याच्या चिंतने सचिदानंद पदवी घेणे, अशा पद्धती संत सांगितले की तुम्हाला आयुष्य मिळाले ना, माणसाचं शरीर मिळाले ना, तर या शरीराचा उपयोग सचिदानंद पदवी घ्या. त्या पद्धतीनेच कबीर म्हणतात की दुर्लभ मानुष जन्म है देहन बारंबार, तरवर जो पत्ता जडे बहुरी न लागे डार. पुन्हा ही काही मिळणार नाहीये आणि म्हणून या माणसाचा जन्म मिळालाय, त्याचा आपण चांगला फायदा करून घ्यावा. एका अर्थानं आपल्याला जाग करण्याचं काम आणि माणसाचा देह किती महत्वाचा आहे, जन्म किती महत्वाचा आहे हे सांगण्याचं काम या दोह्यातनं कबीर करताना दिसून येतं. पुढे काय म्हणतात बघा. जाती न पूछो साधकी पूछ लीजियो ज्ञान, मूल करो तलवार का पडा रहने दो मॅन. आपल्याला माहिती आहे की कबीरांच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जातीयता बोकाळलेली होती. आजही आपण पाहतो आहोत. आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून जे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे, माणसाच्या कार्यकर्तृत्वापेक्षा माणसाच्या जातीवरून निवडणुकीमध्ये त्या माणसाकडे जातीचा चष्मा लावून बघितलं जातंय. अनेक ठिकाणी जातीयता मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये, काही जिल्ह्यांच्या मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपण पाहतो. कबीरांनी कितीतरी शतकांच्या पूर्वी सांगितलं होतं की जाती न पूछो साथ. संतांची सुद्धा जात विचारली जाते, व्हॉट इज युअर कास्ट. त्यावेळेला इंग्रजी नसेल, परंतु माणसं हळूच विचारतात तुमची जात कोणती आहे. प्रत्यक्ष विचारता येत नाही म्हणून आपलं आडनाव काय आहे, मग ह्या आडनावाच्या वरून त्या गावामध्ये तुमचे पाहुणे आहेत का. अप्रत्यक्षपणे माणूस भेटला की त्या माणसाची जात शोधण्याची एक वाईट सवय आपल्याला, जी जात नाही ती जात आपल्या अंतःकरणामध्ये बसलेली आहे. कबीरांसारख्या सगळ्या संतांनी सांगितलं. संत म्हणाले मराठीतले, उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, दाशी पुत्र कन्या इदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, येथ जाती अप्रमाण. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणाले की इथं जात अप्रमाण आहे. गजेंद्रासारख्या पशुचा देखील उद्धार झालेला आहे, तर माणसाचा काय विषय आहे. दानव कुळामध्ये जन्मालेल्या प्रल्हादाचा या ठिकाणी उद्धार झाला आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेल्या रावणाचा तुम्हाला माहिती आहे की त्याची अवस्था काय झाली. म्हणून संताकडे जात असताना त्याची जात विचारात घ्यायची नाहीये. जातीनं पूछो साधकी पूछ लीजियो ज्ञान. त्या संतांचं ज्ञान विचारात घेतलं पाहिजे, त्याची जात विचारात घ्यायची नाहीये. मोल करो तलवार का पडा रहने दो मॅन. तलवार ज्या म्यानामध्ये ठेवली जाते ना, ज्ञानाला किंमत नाही आहे, त्या तलवारीची किंमत केली पाहिजे आपण. तशी जातीला किंमत नाही आहे. कुठल्या जातीत तो जन्माला आला त्याच्या कामाला किंमत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण्या जातीमध्ये जन्माला आला हे महत्वाचं नाहीये, त्यांचं कार्यकर्तृत्व महत्वाचं आहे. आणि हाच विचार प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण करणं गरजेचं आहे असं कबीर आवर्जून सांगतात. कारण त्या कालावधीमध्ये जातीयता मोठ्या प्रमाणावर बोकाळली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती आज आपल्याला 21व्या शतकामध्ये तीव्रपणे होताना दिसते. म्हणून संतांची प्रासंगिकता, लेखन संत जे लिहितात त्यांची प्रासंगिकता कित्येक हजार वर्ष तशीच असते. तेव्हा लिहिलेला हा दोहा आज तंतोतंत पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडे असंही आपण ऐकलं की एखादा संताला जरी किंवा कीर्तनकाराला जरी गावात बोलवायचं झालं तर आपल्या जातीतला असेल तरच बोलवा, दुसऱ्याला बोलवू नका. असं प्रत्येक जातीमध्ये या प्रकारचे विचार यायला लागलेले आहेत. त्याच्याबद्दल अनेक कीर्तनकारांनी सांगितलंय सुद्धा, त्यांचे अनुभव देखील ते व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून कबीराचा हा दोह प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजे अपना मुझसा बुरा न कोय. किती सुंदर आशयाचा ही अमृतवाणी आहे कबीरांची. बघा, तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये एक फार छान चांगली म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाहीये.
माणसं दुसऱ्यांच्या मध्ये काय दोष शोधायला लागतात, अवगुण शोधायला लागतात, परंतु स्वतः मात्र किती आपण अवगुणी आहोत याचा विचार कधीच करत नाहीये. कबीर मात्र काय म्हणतात, बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय. मी जगामध्ये वाईट माणूस शोधायला गेलो, परंतु मला जगामध्ये कोणीच वाईट माणूस भेटला नाही. जो दिल खोजे आपणा मुझसा बुरा न कोय. आणि शेवटी मी माझ्याच मनामध्ये डोकावून बघितलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या इतका वाईट माणूस या जगात दुसरा कोणीच नाही आहे. लक्षात घ्या की जशी दृष्टी तशी सृष्टी जे म्हणतो की नाही आपण, तोच याचा अर्थ आहे. माझं मन जर वाईट असेल तर मला सगळं जग वाईट दिसतं, माझं मन जर चांगलं असेल तर मला सगळं जग चांगलं दिसतं. तुम्हाला माहिती आहे ना दुर्योधनाचं आणि अर्जुनाचं उदाहरण. अर्जुनाला सांगितलं होतं एखादा वाईट माणूस असलेला धरून आण, दुर्योधनाला सांगितलं होतं चांगला माणूस धरून आण. तुम्हाला माहिती आहे की दुर्योधनाला सगळे वाईटच दिसले कारण त्याचं अंतकरणच वाईट होतं, आणि अर्जुनाला सगळे चांगलेच दिसले कारण त्याचं अंतकरण चांगलं होतं. तसं म्हणून म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. किंवा जसा चष्मा आपण लावतो, पिवळा चष्मा लावला जग पिवळं दिसेल, हिरवा चष्मा लावला जग हिरवं दिसेल. आपण कोणता चष्मा वापरतो यावरून जगाचा रंग ठरत असतो. तसं कबीरांना या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही दुसऱ्याचे अवगुण शोधण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुम्ही काही कमी अवगुणी नाहीयेत. तुम्हाला जर दुसऱ्यामध्ये जास्त दोष दिसत असतील तर समजायचं की तुम्हीच दोषी आहात, तुम्हीच अवगुणी आहात. हा विचार आपण केला पाहिजे आणि इतरांच्या अवगुणामध्ये शोधण्यामध्ये वेळ न घालता आपले गुण कसे आपल्याला विकसित करता येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आछे दीन पाछे गए हरिसे किया न हेत अब पछतावा क्या करे जब चिडिया चुग गई खेत. फार सुंदर या ठिकाणी हा देखील अमृतासारखाच विचार आहे. काय म्हटले बघा त्याने, आछे दिन पाछे गए हरिसे किया न हेत. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली संधी मिळाली होती, चांगले दिवस आलेले होते. ज्या दिवसाच्या ज्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला बरंचसं काही करता येण्यासारखं होतं. कारण हा परमेश्वर प्रत्येकाला संधी देऊन पाहतो, सगळ्यांना संधी दिलेली असते. त्या संधीचं ज्याला सोनं करता येतं त्यांचाच इतिहास लिहिला जातो, त्यांचाच इतिहासामध्ये नोंद होते. आणि ज्यांना संधी येऊन सुद्धा, चांगले जीवनामध्ये दिवस येऊन सुद्धा, आजचे दिन येऊन सुद्धा त्याचा फायदा घेता येत नाहीये, ते केवळ नाव ठेवत बसतात. कारण या नावाचा रोग त्यांना झालेला असतो, याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे झालं. कबीर म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा चांगली संधी आली, चांगले दिवस आले की त्याचा फायदा करून घ्या. आणि ते दिवस एकदा निघून गेले की मग अब पछतावा क्या करे जब चिडिया चुग गई खेत. नंतर पश्चाताप करून काय उपयोग नाहीये. जर वेळ निघून गेली तर चिडिया चुग गई खेत म्हणजे काय, जेव्हा त्या जे काही चिमण्या असतील, जे काही पक्षी असतील, ते तिथले दाणे खाण्याच्या पूर्वीच जर त्यांचं रक्षण केलं असतं तर ते दाणे वाचले असते, कण वाचली असती. पण चिडिया सगळं खाऊन गेल्याच्या नंतर म्हणाला अरे मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं आता काय उपयोग आहे म्हणून. जब चिडिया चुग गई खेत, एकदा वेळ निघून गेली की पुन्हा पश्चाताप करून काही हाताला लागत नाहीये. आणि म्हणून वेळेतच जे आपल्याला मिळाले ते संधीच आहे असं समजा आणि त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढे काय म्हटले बघा, सांच बराबर तप नाही झूठ बराबर पाप जाके हृदय सांच है ताके हृदय आप. अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये या ठिकाणी तपाचं, पापाची वगैरे व्याख्या इथं सांगितलेली आहे. कबीर म्हणतात सांच बराबर तप नाही. सांच म्हणजे सत्य. तप म्हणजे काय, तप याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यामध्ये सत्य पद्धतीनं वागायचं. सत्य बोले मुखेन दुखवे अनेकाचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा, असं तुकाराम महाराज म्हणाले. है की नाही. आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी म्हणाले ट्रूथ इज गॉड, सत्य हाच देव आहे, देव दुसरा कुठलाच नाही आहे. कबीर तेच सांगतायत की सांच बराबर तप नाही. सत्यासारखं सत्यानं वागणं हेच तप आहे. केवळ कुठल्या तरी डोंगरावरती अरण्यात जाऊन बसणं म्हणजे दाढी जटा वाढवणं आणि डोळे बंद करून या ठिकाणी अन्न पाणी सोडून फलाहार करत बसणं म्हणजे तप नाहीये. तर सत्यानं वागणं, सत्याच्या बरोबर राहणं हेच तप आहे. म्हणून सांच बराबर तप नाही झूठ बराबर पाप. पाप म्हणजे कुठं मिळतं ते, कोण्या दुकानात आहे. पाप याचा अर्थ जी लोक खोटं वागतात, खोटं बोलतात तेच पाप आहे. पाप कुठं शोधायचंय, जे खोटं बोलणाऱ्या लोकांच्या जवळ आहे, खोटं वागणाऱ्या लोकांच्या जवळ आहे. पाप तिथं आपल्याला सापडतं आणि जिथं सत्य वागतात त्या ठिकाणी तप आपल्याला सापडतं. जाके हृदय सांच है ताके हृदय आप.
हा जो ईश्वर आहे ना, तुम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज नाहीये. मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलास में, ढूंढे तो पल में मिले. कबीरांनी सांगितलं ना की कुठंच देवाला शोधायची गरज नाहीये त्या निर्गुण ईश्वराला. ईश्वर कुठं आहे तर ते म्हणतात ताके हृदयात, ज्याच्या अंतकरणामध्ये सत्य आहे. ट्रुथ इज गॉड म्हटलं ना, सत्य म्हणजेच देव आहे, देव म्हणजे सत्य आहे. त्यामुळं सत्याची कास धरा, सत्याला आयुष्यामध्ये कधी सोडू नका. वेगळं देव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही आहे, असा एक अर्थ यातनं आपल्याला घेता येतो. पुढे काय म्हणतात बघा, साधू गांठीन, पुढचा आहे दीन लखे मुख सबनको, दीन लखे मुख सबनको, दिनही लखे न कोय, भली बिचारी दीनता नरहू देवता होय. फार चांगला विचार या ठिकाणी या दोह्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. गरीब सर्वांच्या मुखाकडे मोठ्या आशेनं पाहत असतो, पण त्या गरीबाकडे कोणीच लक्ष देत नाही. काय म्हणतात बघा, दीन लखे मुख सबनको म्हणजे काय, दीन लखन, दीन म्हणजे गरीब, लखन म्हणजे पाहतो, मुख सबनको सगळ्यांच्या तोंडाकडे हा गरीब माणूस पाहतो. कशासाठी, दिनही लखे नकोय, की कुणीतरी मला समजून घेईल, कुणीतरी माझी अडचण लक्षात घेईल, माझी काय करील या ठिकाणी दखल कुणीतरी घेईल. म्हणून गरीब हा इतरांच्या तोंडाकडे आशेनं पाहत असतो, पण भली बिचारी दीनता नरहू देवता होय. खरोखरच कबीर म्हणतात की गरिबी सुद्धा चांगली आहे, कारण माणसाला स्वतःतलं देवत्व शोधायला गरिबी काय करते, भाग पाडते. तुम्ही बघा ना, जी जी माणसं या जगामध्ये मोठी झालेली आहेत, जी जी माणसं या जगामध्ये कर्तृत्ववान झालेली आहेत, ती सगळी जवळपास 90% अधिकची लोक ही गरिबीत जन्मलेली आहेत. आणि म्हणून त्यांना काहीतरी करावं वाटलं, देवत्व शोधावं वाटलं. देवत्व म्हणजे काय, काय यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसतीच आहेत. देव म्हणजे ज्याच्याकडे हे 6 गुण आहेत. आणि जी मोठी माणसं असतात त्या प्रत्येकाकडे यश श्री औदार्य ऐश्वर्य हे की नाही, या सगळ्या गोष्टी 6ला 6 आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी गरिबी आहे म्हणून लाजू नका म्हटलं ना, श्रीमंती आली तर माजू नका. या पद्धतीने कबीर म्हणतात गरिबी सुद्धा आपल्याला काय करते तर माणसाला स्वतःतील देवत्व पाहण्याची संधी देते. श्रीमंती स्वतःमध्ये कधी डोकावून बघूच देत नाहीये आणि त्यामुळे माणूस दानव होण्याची शक्यता असतो, परंतु माणसाला देवत्वाकडे घेऊन जाण्याचं काम गरिबी करते. कारण गरीब माणूस लोकांकडे बघून अपेक्षेनं काही मिळत नाही, तेव्हा स्वतःकडे बघायला लागतो आणि स्वतःतल्या शक्तीचा त्याला शोध झाला की मग तो त्याचा प्रवास देवत्वाकडे व्हायला लागतो. म्हणून गरिबीबद्दलही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही आहे. पुढे कबीर म्हणतात, साधू गांठीन बांधही उदर समाया समाता लेय, आगे पाचे हरिखडे जब मागे तब दे. संत कसे असतात त्याबद्दल यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. साधू गांठीन बांधही, तेच खरे संत आहेत जे की गाठ बांधून ठेवत नाहीत, संपत्तीची गाठ बांधून ठेवत नाही आहेत, भौतिक सुखसुविधेचा विचार करत नाही आहेत. अलीकडे आपण बघतोय आता बापा माग नातून, नातू माग पंतून, लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचे जंतू. केवळ राजकारणामध्येच नाही आहे, धर्मकारणामध्ये कीर्तनकाराचा समजा एखादा मठ असेल तर त्याचा नातूच त्या मठाचा, त्याचा पोरगाच त्या मठाचा पुढचा वंशजदार असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी साठवून ठेवायची वृत्ती आपल्याकडे असते. परंतु संत कुणाला म्हणावं तर सांगितलं, साधू गांठीनं बांधीस, तोच खरा साधू आहे जो काहीही बांधून ठेवत नाहीये. म्हणजे काय कारण गोळा करून ठेवत नाहीये. उदर समाया, उदर समाता लेय, जेवढं पोटाला खायला लागतं की नाही, आत्ताच्या वेळेला जेवढं पोटाला खायला लागतं तेवढंच तो घेतो. उदर समाता लेय, आगे पाचे हरिखडे जब मागे तब देख. साधू असं का वागतो, संत असं का वागतो तर कबीर म्हणतात की त्याच्या पाठीमाग आणि पुढे कोण उभा असतो, तो ईश्वर उभा असतो. आगे पाचे हरिखडे, आगे म्हणजे पुढे, पाचे म्हणजे पीछे, आगे पाचे हरिखडे जब मागे, जेव्हा मागेल तेव्हा तो देव त्याची इच्छा पुरवित असतो. म्हणून म्हणतात ना की मी आताच म्हटलं ना, पडता जड बारी दाशी हटवावा हरी, मग तो होऊन दे शिन आड घाली सुदर्शन. मागं पुढं तो उभा असतो की याला काही कमी पडता कामा नाही या संताला, साधूला. आणि म्हणून साधू अजिबात संचय करत नाही आहेत, कारण त्यांना जे पाहिजे ते देण्यासाठी ईश्वर त्याच्या पाठीमागे उभाच असतो. पुढे काय म्हटलं बघा, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा बहुरी करेगा कब.
आपण नेहमी कबीरांचा हा विचार अनेक ठिकाणी ऐकलेला आहे। खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये हा रूढच झालेला आहे। काय म्हणतात कबीर, कल करे सो आज कर। बऱ्याच वेळेला माणसं आळशी असतात, आजच काय करायचे। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आताच कुठं परीक्षा आहेत, आणखीन 2 महिने आहेत, आणखीन महिनाभर आहे, आणखीन असं नाही आहे। आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर असं टाकायचं नाही। आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी ही क्या है जल्दी, जब जीना ही है बरसो, असा विचार करणारी अलीकडची पिढी आहे। कबीरांना हे मान्य नाही आहे। कबीर म्हणतात तसं करू नका, कल करे सो आज, उद्या करण्याच्या ऐवजी आजच करायला, चांगल्या कामाला प्रारंभ करायचा आहे। आज करे सो अब, आजच करायचं आहे, कालच्या ऐवजी उद्याच्या ऐवजी आज करायचं ना, आजच्या ऐवजी आत्ताच करायचं। आज म्हणजे आहे की आणखीन 24 तास आहेत की 12 तास, असं नाही। कल करे सो आज, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, बहुरी करेगा कब। अरे कुणाच्या हात क्षणभंगूर नाही भरवसा, पाण्याच्या बुडबुड्यासारखं हे शरीर आहे। बुडबुडा आहे तोपर्यंत चकाकताना चमकताना दिसतो, ते दवबिंदू सुद्धा, परंतु कधी त्या गवताच्या पात्यावरल्या चमकणाऱ्या दवबिंदूंवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर खूप छान वाटतो, परंतु कधी हवेचा झोका येईल आणि ते गवताचं पाता हलेल आणि त्याच्यावरचं दवबिंद खाली पडेल, सांगता येत नाही। काचेच्या भांड्याचं तसंच आहे, मातीच्या भांड्याचं तसं अनेक उदाहरण देऊन सांगितलेले आहे। तसंच कबीर म्हणतात, पल में परलय हो जाएगा, बहुरी करेगा कब। एका क्षणामध्ये जर प्रलय झाला तर मी उद्या करतो म्हणलेलं होईल का? उद्या उजळणारच नाही, तुम्ही उद्या बघणारच नाही आहेत ना, मग करण्याचा कुठं प्रश्न येतो। त्यामुळं पुढेही जाऊ देऊ नका, आत्ताच जे करायचे ते करा, अशा प्रकारचा विचार कबीर इथे देताना सांगतात। मन के मते न चलिए, मन के मते अनेक, जो मन पर असवार है सो साधू कोई एक। मनाच्या म्हणण्यानुसार चालू नका। सगळ्या संतांनी मनावरचं मी एक प्रवचन टाकलेलं आहे, आपल्याला ऐकायला वेळ मिळाला असेल असं मला वाटतं। माझ्या यूट्यूबवरती मनाबद्दल खूप लिहिलंय संतांनी। या ठिकाणी देखील कबीर म्हणतात, मन के मते न चलिए, मनाच्या म्हणण्यानुसार, मनाच्या मतानुसार नका चलू। मन के मते अनेक, मनाचे अनेक मत आहेत, तेवढ्या मतांच्या बरोबर आपल्याला जाणं शक्य आहे का? जो मन पर आसवार आहे, जो मनावर स्वार होतो, मनाला आपल्यावरती स्वार होऊ द्यायचं नाहीये, तर आपण मनावरती स्वार व्हायचंय आणि जो मनावरती स्वार होतो त्याला साधू म्हणायचं। साधू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाहीये। अशा पद्धतीने आपण जर मनावर स्वार झालो तर आपणही साधू बनू शकतो। म्हणून मनाला ताब्यात ठेवा, मनाच्या ताब्यात तुम्ही जाऊ नका, मन म्हणेल तसं वागू नका, असं इथं त्यांना सांगायचं आहे। पुढे काय म्हणतात बघा, संत न छोडे संतई, कोटी कमिले असंत, मलय भुवंगई बेदिया, शीतल तान तजत। संत कोण असतात? तर ते संत ते असतात जे आपलं किती जरी संकट आली आणि किती जरी चुकीची लोक आपल्या सहवासात येऊन संतपद सोडायला सांगितले तरी ते आपला संतपद सोडत नाही आहेत, म्हणजे सन्मार्ग सोडत नाही आहेत आणि सोडूही नाही। सज्जन माणसाने, संत माणसाने आपलं जे ध्येय आहे, जे सन्मार्ग आहे तो सोडायचा नाही आहे। आणि जी माणसं सन्मार्ग कुणाच्या म्हणण्यानुसार असो की आपल्या मनानुसार असो सोडत नाही आहेत, तेच खरे संत आहेत। याबद्दल एक उदाहरण दिलेलं आहे। किती जरी असंत मिळाले तरी संत सन्मार्ग सोडत नाही, संत तो सोडत नाहीत। जसं की मलयागिरीमध्ये जे काही चंदनाचे झाड आहेत, त्या चंदनाच्या झाडाला अनेक त्या सुगंधामुळं भुजंग म्हणजे सर्प वेडा घालून बसतात, म्हणून काही या ठिकाणी चंदन आपली शीतलताचा हा गुण सोडून देतं का? अजिबात देत नाहीये। त्याचा जो गुण आहे शीतलता ते तसंच ठेवतो। या पद्धतीने संत देखील असतात आणि आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये याच पद्धतीनं आपला सद्गुण कधीच सोडायचा नाहीये। सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया दास कबीर है, जागे और रोवे। आपण आता वेळ झालेला असल्यामुळं पुढचे जे 4-5 दोहे आहेत ते जरा लवकर त्याचा अर्थ सांगूया। कबीर म्हणतात, संतांचं वैशिष्ट्यच असं असतं, विशेषतः कबीर स्वतःबद्दल सांगतात की सुखिया सब संसार है, सगळ्या संसारात सगळ्या जगातले लोक सुखी आहेत, खात आहेत, मजेत राहत आहेत, झोपत आहेत। दुखिया दास कबीर है, जागे और रोवे। कबीर दास मात्र दुःखी आहे, तो जागतो आणि रडतो का? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया।
याच पद्धतीने कबीर म्हणतात की आम्हाला इतरांच्या सारखं खाये और सोये असं राहता येत नाही आहे, कारण जगाचं दुःख आम्हाला पाहावत नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला रडू येतं, आम्हाला झोपही येत नाही आहे. आम्हाला असं वाटतं की या लोकांचं कसं होईल, हे लोक एवढ्या अधर्मानं जात आहेत, यांचं पुढे कसं होईल. अशा पद्धतीनं संत ही जगाची माऊली असतात, काळजी घेतात, म्हणून त्यांना झोप येत नाही आहे आणि म्हणून जागतात ते आणि रडत असतात जगाच्या कळवळ्या पोटी. कबीरांना हा विचार इथं सांगायचा आहे. पाहन पूजे हर मिले तुम्ही पूजू पहार, ताते ये चक्की भली पीस खाये संसार. कबीर म्हणतात की दगडाची पूजा केल्यामुळे मूर्तीपूजेचा विरोध इथं दर्शविलेला आहे. जर या ठिकाणी देव मिळत असता तर मी एका छोट्या मूर्तीची दगडाची पूजा करण्याऐवजी मी काय केलं असतं, म्हणतात बघा, पाहन पूजे हरी मिले तुम्ही पूजू पहार. मी मोठ्या पर्वताची पूजा केली असती, कारण देव लवकर मिळाला असता. त्यापेक्षा मी काय केलं असतं तर चक्कीचीच पूजा केली असती, कारण चक्की म्हणजे जातं, कारण कमीत कमी त्याच्यापासून आपल्याला पीठ तरी मिळतं, आपलं पोट भरण्यासाठी भाकरी तरी करता येतात. म्हणून पत्थर पूजल्यामुळं देव मिळतो, ही चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीनं अंधश्रद्धेवरती म्हणा किंवा सगुण भक्तीवरती एका अर्थानं प्रहार करण्याचं काम कबीर करतात. कांबूर पाथर जोरी के कांकर पाथर जोरी के, कांकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, तापर मुल्ला बांग दे क्या बहिरा हुआ खुदाय. काय म्हणतात कबीर बघा, कांकर पत्थर जोरी के म्हणजे काय, दगड आणि वाळू हे सगळं जोडी के म्हणजे एकत्र आणलेले आहेत आणि त्याच्यानुसार मस्जिद बनवलेली आहे. विटा म्हणा, वाळू म्हणा, दगड म्हणा, याच्यामधून काय केली, एक मस्जिद बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जाऊन एक मुल्ला, जो की तुम्हाला माहिती आहे नमाज अदा करत असतो, तो काय करतो, आजान, अल्लाहू अकबर जोरात आजान देतो. तर कबीरांना हे मान्य नाही. कबीर म्हणतात की एवढ्या जोरामध्ये आजान द्यायची काय गरज आहे, काय खुदा बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही आहे का, एवढं जोरामध्ये सांगण्याची काय गरज आहे. म्हणजे एका अर्थानं कबीरांनी किती स्पष्टवादीपणाने बघा या गोष्टीचं या ठिकाणी खंडन केलेलं आहे. आणि म्हणून तर कबीराला मुल्ला मौलवी पंडित हे पाण्यात बघत गेलेले आहेत. त्यांच्याबद्दलचं चांगलं मत मुल्ला मौलवी आणि पंडितांच्या मनात नव्हतं, कारण या ठिकाणी अशी स्पष्टवादिता कबीरांच्या भाषेमध्ये आणि कबीरांच्या विचारामध्ये दिसते. पुढे काय म्हणतात, जाती पाती पूछ नाही कोय, हरी को भजे सो हरी का होई. आम्ही यापूर्वीच्या दोह्यात सांगितलं तुम्हाला, जातीनं पूछो साधकी, तर त्याचाच एक उत्तरार्ध म्हणून जाती पाती पूछ नाही कोई, हरी को भजे सो हरी का होई. इथे आमच्या संप्रदायामध्ये ईश्वराच्या भक्तीमध्ये जातपात विचारली जात नाही आहे. इथे हरी को भजे सो हरी का होई, जो देवाचं या ठिकाणी भक्ती करतो तो देवच होऊन जातो. इथे भक्ती महत्त्वाची आहे, इथे जाती अप्रमाण आहे. अशा प्रकारचा विचार कबीर या ठिकाणी मांडताना दिसतात. पुढे म्हणतात, शीश तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य में शिष्य से कछु नहीं ले. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याबद्दलचा विचार या दोह्यामध्ये आलेला आहे. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. शिष्य असा असावा की त्यानं गुरुला आपलं सगळं काही दिलं पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही गुरुला सर्वस्व अर्पण करत नाहीये तोपर्यंत गुरुकडनं ज्ञान विद्या आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शिष्य असा असावा की ज्यानं शिष्यानं गुरुला सगळं काही द्यावं. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कछु नहीं ले. आणि गुरु असा असावा की ज्यानं शिष्याकडून काहीच घेऊ नये. अशा पद्धतीचा विचार गुरु शिष्याच्या बद्दल मांडलेला आहे. अखत कहाणी प्रेम की कछु कही न जाय. अखत कहाणी प्रेम की, ही प्रेमाची जातच अशी आहे की जिच्याबद्दल बोलू शकत नाही आहेत, कारण प्रेम हे अनुभवण्याचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही आहे. म्हणून अकत कहाणी प्रेम की कछु कही न जाय, या प्रेमाबद्दल व्यक्त करता येत नाही आहे. गुंगे करी शर्कर खाये और मुस्काय. ज्याप्रमाणे गुंगा म्हणजे मुका माणूस साखर खातो, त्याला गोडी लागते, परंतु साखर किती गोड आहे सांग बरं म्हटलं तर त्याला व्यक्त करता येत नाही, कारण त्याला बोलताच येत नाही. प्रेमाचंही तसंच आहे. जसं की एखाद्या मुक्या माणसानं साखर खाल्ल्यानंतर साखरेची गोडी अनुभवली पण व्यक्त करता येत नाही आहे, तसंच प्रेमाचं आहे. प्रेम माणसाला करता येतं, परंतु त्या प्रेमाबद्दल व्यक्त होता येत नाही आहे. हे एक वेगळंच रसायन प्रेमाचं आहे असं त्यांना इथं म्हणायचं आहे. या ठिकाणी शेवटचा या तिसऱ्या व्हिडिओमधला
मला वाटतं 36वा एकूण जे आपण अमृतवाणीमध्ये दोहे घेतलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तर आपण बघितलं कबीरांचं सगळं चरित्र मी मांडलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 15 दोहे म्हणजेच अमृतवाणीतले 15 दोहे पाहिले होते आणि आता 15 म्हणजे 16 ते 36 पर्यंत आपण या तिसऱ्या व्हिडिओमधले दोहे पाहतोय. हा शेवटचा 36वा दोहा इथे आपण घेऊन या व्हिडिओला पूर्णविराम देणार आहोत. शेवटच्या दोह्यामध्ये काय म्हणतात बघा. कस्तुरी कुंडल बसे मृग ढुंडे बनमाही ऐसे घटघट राम है दुनिया देखे नाही. देव कुठं आहे? देव कुठं आहे? तर देवाला मंदिरामध्ये मूर्तीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये शोधण्याची गरज नाही आहे म्हणतात कबीर. कबीरांनी एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की सगळ्या घटाघटामध्ये सर्वत्र राम भरून उरलेला आहे. अशी एकही जागा नाही आहे की जिथं राम नाही आहे. परंतु आपल्याला ते कळत नाही. आत्मा राम असं आपण म्हणतो. देव आपल्याच जवळ आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी अशा पद्धतीची स्थिती आहे. देवाला दुसरीकडे शोधण्याचं कारण नाही आहे. देव आपल्या जवळच आहे. पण आपण देव तीर्थक्षेत्रेमध्ये शोधतोय, आणखीन मूर्तीमध्ये शोधतोय, आणखीन कुठल्या तरी याच्यामध्ये शोधतोय. पण ते चुकीचं आहे. त्याबद्दल दृष्टांत त्यांनी हरणाचा दिलेला आहे, मृगाचा दिलेला आहे. हरणाच्या बेंबीमध्येच कस्तुरी नावाचा सुगंधित पदार्थ असतो. आणि त्याचा वास त्या हरणाला मृगाला यायला लागतो. मृग त्या वासानं बेभान होतं आणि हे कुठं असेल कस्तुरी म्हणून सगळ्या जगामध्ये शोधत फिरतं. परंतु कस्तुरी त्याला भेटत नाही. कारण कस्तुरी बाहेर नाहीच आहे, त्याच्याच बेंबीमध्ये आहे. ती भेटेल कशी? कारण जिथं हरवलंय तिथंच ते सापडेल ना. जिथं शोधायला पाहिजे तिथं शोधलं तरच सापडेल ना. परंतु उतरंडीला सुई पडली आणि प्रकाश बाहेर रस्त्यावर मर्क्युरीचा तिथं शोधली तर सुई कशी सापडेल? तसा देव आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि आपण जर बाहेर शोधत गेलो तर तो राम आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाहीये. जसं की मृगाला हरिणाला त्याच्याच बेंबीमध्ये कस्तुरी नावाचा सुगंधित पदार्थ आहे. परंतु तो बाहेर शोधतोय. बाहेर शोधल्यानं त्याला कधीही ती कस्तुरी प्राप्त होणार नाहीये. तसं तुम्ही बाहेर देवाला शोधत गेलात तर देव तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून आपण आपल्यातल्याच आत्मारा म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. तुझा आहे तुझं पाशी. हे सगळ्या संतांचे विचार अशाच पद्धतीचे आहेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार या शेवटच्या दोह्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला. तर असे कबीराची एक एक दोहे म्हणजे अमृत पान केल्याचा मला असं वाटतं की अमरत्व आपल्या जीवनात यावं असे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या दोह्यावरती आपण किती जरी व्हिडिओ बनवत गेलो तरी ते कमी पडणारे आहेत. परंतु त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून तरी कबीरांचा विचारांचा जागर घालता यावा एवढ्याच उद्देशानं काही मोजकेच त्यांचे दोहे आपण या अमृतवाणीच्या माध्यमातून निवडले. हे दोहे आणि याच्यावरचं चिंतन जर आपल्याला आवडलं असेल तर मला असं वाटतं की याच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि केवळ कबीरांच्यावरती नाही आहे, सगळ्या महापुरुषांच्या जन्मोत्सव पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं मी 20-30 मिनिटाचे या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या यूट्यूबवरती. वक्तृत्व स्पर्धेला जायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे विषय प्रवचनाच्या माध्यमातून अनेक विषयाच्या माध्यमातून मी त्यात बोललोय. त्याचाही फायदा आपण स्वतः घ्या. आपल्याला नसेल तर आपले विद्यार्थी जर त्याचा फायदा घेत असतील तर तो फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी देखील हा व्हिडिओ शेअर करा एवढीच नम्र अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा संत कबीरांच्या प्रतिमेला विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.